यावेळेला एक सगळ्यात मोठी बातमी येते। अजित पवार हे एनडीएच्या बैठकीला जाणार नाहीत। आताची सगळ्यात मोठी बातमी, अजित पवार हे एनडीएच्या आज नवी दिल्लीमध्ये होणाऱ्या बैठकीला जाणार नाहीत अशी मोठी माहिती समोर येते, मोठी बातमी समोर येते। खरं तर आज एनडीएची बैठक आहे नवी दिल्लीमध्ये आणि एनडीएतले सर्व घटक पक्ष या बैठकीला आज उपस्थित राहणं किंवा जाणं अपेक्षित आहे। मात्र अजित पवार काही या बैठकीला जाणार नाहीयेत। कारण काय, जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल जोरी यांच्याकडून। राहुल, काय कारण कळतंय? एनडीएचे सर्व घटक पक्षांची दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडत असताना नुकतंच एनडीए मध्ये सामील झालेले अजित पवार आणि त्यांची राष्ट्रवादी मात्र या बैठकीला जे आहे ते स्वतः अजित पवार येणार नाहीत। मात्र त्यांच्या पक्षाकडून प्रफुल्ल पटेल जे की राष्ट्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष आहेत आणि राष्ट्रवादीकडून मात्र त्या बैठकीला हजर राहत आहेत। एकंदरीत बघितलं तर अजित पवार यांची अनुपस्थिती हा मात्र चर्चेचा विषय ठरतोय, कारण 6 पैकी केवळ एकाच जागेवर मिळालेला विजय, याचबरोबर बारामती सारखा झालेला दारुण पराभव आणि राज्यातल्या मतदानाच्या टक्क्यामध्ये अतिशय नाममात्र मिळालेलं मतदान, या सगळ्या कारणांमुळे अजित पवार कुठेतरी आता या सगळ्यांसमोर यायला तयार नाहीत। अद्यापही ते माध्यमांसमोर आलेले नाहीयेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं बारामतीचा पराभव झाला, अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात मैदानात होत्या। मात्र अगदी मोठ्या फरकानं, लाखभरापेक्षा जास्त मोठ्या फरकानं सुनेत्रा पवार यांचा झालेला पराभव हा अजित पवार यांना लागलेला दिसतोय आणि म्हणूनच एनडीएच्या बैठकीसाठी अजित पवार दिल्लीत येणार नसल्याची माहिती जी आहे ती कळतेय। फक्त बारामतीच नाही तर 6 पैकी केवळ आणि केवळ एकाच जागेवर मिळालेला विजय, यामुळे एनडीएतली देखील त्यांची ताकद खूप मर्यादित दिसते आणि यामुळे फक्त नाममात्र म्हणून प्रफुल्ल पटेल हे या बैठकीला उपस्थित राहतील। अजित पवार मात्र या बैठकीला येणार नाहीत असंच कळतंय। राहुल, धन्यवाद या माहितीसाठी। कारण शोधली जातील अजित पवार का या बैठकीला जाणार नाहीत वगैरे। मात्र